हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. सो आपण बघतो टॉपिक टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्यातला नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग विंड एनर्जी. मग विंड एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करता येते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. द मशीन विच कन्वर्ट्स द विंड एनर्जी इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड एज विंड टर्बाइन. म्हणजेच काय, जी विंड एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये करणार आहे त्या डिव्हाइसला आपण काय म्हणणार आहे, विंड टर्बाइन. नाऊ हा जो काय विंड टर्बाइन आहे इट इज कनेक्टेड विथ द ब्लेड्स. त्यानंतर विंड टर्बाइन इट इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिकल जनरेटर थ्रू द गिअर बॉक्स. मग इथं काय होणार आहे, वेन एअर स्ट्राइक्स, जो काय एअर आहे, जो विंड आहे, हायर व्हेलॉसिटीनं या ब्लेड्सना स्ट्राईक करणार आहे तेव्हा हे ब्लेड्स काय होणार आहेत, रोटेट व्हायला सुरू होणार आहे. वेन ब्लेड स्टार्ट टू रोटेट, जेव्हा ब्लेड रोटेट व्हायला सुरुवात होणार तेव्हा काय होणार, त्या ब्लेडना हा जो शाफ्ट कनेक्टेड आहे तो शाफ्ट काय होणार, हळूहळू रोटेट व्हायला सुरुवात होणार आहे. दॅट इज युअर विंड टर्बाइन. जसा हा शाफ्ट रोटेट व्हायला सुरू होणार, दॅट शाफ्ट इज कनेक्टेड टू द जनरेटर थ्रू द गिअर बॉक्स. मग जो काय विंड टर्बाइन आहे आणि जनरेटर आहे या दोन्हीच्या मध्ये गिअर बॉक्स दिलेला आहे. द गिअर बॉक्स इज गिवन फॉर टू इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाइम. आता या ब्लेड मधून जे काही रोटेशन होणार आहे त्याचं रोटेशन हाय स्पीडला आपल्याला करायचं आहे. मॅक्सिमम रोटेशन आपल्याला पाहिजे. जेवढे जास्त रोटेशन असणार आहे तेवढं जास्त आपल्याला जनरेटर काय होणार आहे, रन होणार आहे आणि तिथं आपल्याला जास्त इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे. मग ही जी काय विंड वेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे त्याच्यावरून जी शाफ्टची रोटेशन मिळालेली आहे विंड टर्बाइन मधून, ती रोटेशन आपल्याला पर युनिट टाइमला इन्क्रीज करायची असेल तर त्यासाठी आपण प्रोव्हाइड केलं इथं गिअर बॉक्स. मग जो काय विंड टर्बाइनचं रोटेशन आहे थ्रू द गिअर बॉक्स वी आर इन्क्रीजिंग इट. गिअर बॉक्सचा यूज करून आपण त्याचं रोटेशन जास्त केलं त्यामुळे इथं काय होणार आहे, आपल्याला जो काही जनरेटर आहे त्या जनरेटरच्या ठिकाणी जास्त इलेक्ट्रिसिटी आपल्याला क्रिएट झालेली मिळणार आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ द इलेक्ट्रिसिटी जनरेटेड इन द विंड टर्बाइन. सो सुरुवातीला काय होतं, एअर स्ट्राइक्स टू द ब्लेड्स ऑफ विंड टर्बाइन. ड्यू टू दिस द टर्बाइन स्टार्ट टू रोटेट. द टर्बाइन इज कनेक्टेड टू द जनरेटर थ्रू द गिअर बॉक्स. गिअर बॉक्स यूज टू इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाइम अँड बाय रोटेटिंग जनरेटर वी गेट इलेक्ट्रिकल एनर्जी. जेव्हा आपण जनरेटर ऑटोमॅटिकली ड्राईव्ह करतो थ्रू द गिअर बॉक्स वी आर गेटिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. सो व्हॉट इज द बेसिक स्ट्रक्चर काय बघा, विंड एनर्जी, विंड विथ रिक्वायर्ड वेलॉसिटी. सुरुवातीला काय लागणार आहे आपल्याला, एक विंड एक रिक्वायर्ड वेलॉसिटीचं लागणार आहे. जेव्हा हा विंड रिक्वायर्ड वेलॉसिटीनं स्ट्राईक करणार कोणाला, विंड टर्बाइनला थ्रू दिस ब्लेड्स. ओके. मग त्यानंतर विंड टर्बाइन रोटेट व्हायला स्टार्ट झाला. सो विंड टर्बाइन थ्रू द गिअर बॉक्स आपण काय रोटेट केलं, हाय स्पीडनं जनरेटर रोटेट केला आणि जसं जनरेटर रोटेट झालं त्यामधून आपल्याला मिळाली इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज अ ब्लॉक चार्ट फॉर द इलेक्ट्रिकल जनरेशन थ्रू द विंड एनर्जी. सो एनर्जी कन्वर्जन कसं होणार आहे, हिअर इट इज कायनेटिक एनर्जी इन द विंड. विंड मध्ये जे काही फ्लो होणार आहे त्याच्यामध्ये आहे ती कायनेटिक एनर्जी. दॅट कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन. कशामध्ये झालं, टर्बाइनच्या कायनेटिक एनर्जी मध्ये. दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन इज अगेन कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इन द जनरेटर. मग त्या जनरेटर मधून आपल्याला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार आहे. दीज आर द स्टेजेस ऑफ एनर्जी कन्वर्जन. जिथून विंडच्या कायनेटिक एनर्जी पासून आपल्याला फायनल इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार आहे. नाउ दीज आर द फ्री क्लीन टाइप ऑफ एनर्जी. जी विंड एनर्जी आहे ती क्लीन टाइप ऑफ एनर्जी आहे. त्याच्यामधून कोणत्याही टाइपचं आपल्याला पोल्युशन होणार नाहीये. बट इन ऑर्डर टू इन्स्टॉल द स्पेसिफिक वेलॉसिटी, जी काही आपल्याला रिक्वायर्ड वेलॉसिटी आहे ते आपल्याला प्लेस करायची असेल त्या डिफरंट जिओग्राफिकल कंडिशन वरून त्या डिपेंड आहेत. अँड दीज आर व्हॅरिड फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू 7 मेगावॅट. ओके. अप टू द 7 मेगावॅट पर्यंत काय यांचं स्ट्रक्चर व्हॅरी होत जाते. कमीत कमी 1 किलोवॅट पेक्षाही कमी एनर्जीचा आणि मॅक्सिमम अप टू 7 मेगावॅट पर्यंत आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. जिथं विंडची रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ विंडची वेलॉसिटी आहे त्या विंडच्या वेलॉसिटीवरून आपण जो काही टर्बाइन आहे तो विंड टर्बाइन सिलेक्ट करू शकतोय आणि त्याच्यावरून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतोय. आणि मॅक्सिमम जी काही विंड एनर्जी आपल्याला अवेलेबल होणार आहे ती सी शोरला अवेलेबल होणार आहे.
ओके. सो मॅक्सिमम विंड वेलॉसिटी कुठं असणार आहे, सी शोरच्या ठिकाणी सगळ्यात जास्त असते, त्यामुळे ते मॅक्सिमम कॅपॅसिटीचं आपण तिथे इन्स्टॉलेशन करू शकतो. ओके. सो दिस इज अ स्मॉल पॉइंट हाऊ द विंड एनर्जी कॅन बी युज्ड टू कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. सो दिस इज ऑल अबाउट विंड एनर्जी कन्व्हर्शन. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.